जरांगे पाटील, सुरुवात तुम्ही केली ना, शेवट ओबीसी करेल ना. तुमचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाची बाजू घेणारा, चळवळीत काम करणारा, माध्यमांवरती सोशल मीडियावरती बोलणाऱ्या लोकांना ठरवून पाडा आणि तुमच्या चळवळीत काम करणारे तुमचे पै पावणे निवडून आणा, यासाठी काम करा. आणि तुम्ही दुसरं सांगताय की खानदानी मराठ्यांनी, खानदानी ओबीसी चळवळीत ओबीसीची बाजू घेणारे नेते असतील, आमदार असतील, यांना मतदान करायचं नाही. मग ओबीसींनो, तुम्हाला स्वाभिमान आहे का नाही? तुम्ही खानदानी नाही आहेत का? मग जर जरांगे सांगत असतील की त्यांच्या पै पाहुण्यांना की तुम्ही ओबीसीला मतं करायची नाही, मग ओबीसींनी ठेका घेतलाय का? ओबीसींनो, जरांगे सांगतायत की दैवताचा अपमान. कुठल्या ओबीसी नेत्यांना, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी कुठल्या दैवताचा अपमान केलाय? आता जरांगेंना स्वतःच भास होत असेल की ते एखादं दैवत स्वतः तयार झाले आहेत, तर हा तो त्यांचा प्रश्न आहे. पण कुठल्याही ओबीसीनी कुठल्याही महापुरुषांचा, नेत्यांचा, दैवतांचा अपमान आजपर्यंत केलेला नाही. आणि तुम्ही जरांगे पाटील, सुरुवात तुम्ही केली ना, तर ओबीसी शेवट करेल ना, काहीच अडचण. ओबीसींनो, आंतरवालीला पळणारे जरांगेचे पै पावणे, जरांगेचे पै पावण्याचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, संत्री असतील, जसं जरांगे सांगतायत की मदत करायची नाही, मग ओबीसींनी काय ठेका घेतलाय का ओबीसींना ओबीसीच्या लेकरा बाळाचं भवितव्य माहीत नाही, होणारं नुकसान माहीत नाही? लेकरा बाळांचा जर उद्धार करायचा असेल तर ज्या पद्धतीनं मनोज जरांगे सांगतायत त्याच पद्धतीनं ओबीसींनो वागायचं, जर तुमच्याकडे स्वाभिमान शिल्लक असेल तर. जरांगे सांगतायत की मतदानाच्या टायमाला खुन्नस ठेवून पाडा. मग ओबीसींनो, ज्या नेत्यांनी तुमच्या ओबीसींच्या दैवतांवरती, ओबीसींच्या नेतृत्वावरती, ओबीसींच्या समाजावरती लायकी नाही म्हणून हिनवलं ना रे. लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करावं लागतंय. काही जण म्हणले गाढवाच्या शर्यतीत घोडं मागं पडतोय म्हणजे ओबीसी गाढव, हे सगळं हिनवलं ना. मग ह्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? जरांगे सांगतायत ना मतदान करायचं नाही. ओबीसींनो, तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाची शपथ आहे बरं का, जरांगेचं यावेळेस ऐकायचं. कारण ते सांगायलेत ना मतदान करायचं नाही, 100% मतदान करायचं नाही. जरांगे सांगतात ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावरती ट्रेंड चालवला, ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी ज्या ज्या आमदारांनी सपोर्ट केला, ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी सपोर्ट केला, ज्या ज्या सरपंचांनी सपोर्ट केला, या सगळ्यांना मतपेटीतनं झटका दाखवायचा असं जरांगे सांगायलेत बरं का. मग जरांगे सांगितले तर ऐकलं पाहिजे का नाही ओबीसींनो? ओबीसीचं काम आहे ते. तुम्ही आम्हाला सुरुवात करून दिली ना, ओबीसींना सुद्धा तसंच ऐकायचं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीला हिनवलं, ओबीसींच्या लेकरा बाळांना शिवीगाळ केली, ओबीसींच्या लेकरांना नाकं घासायला लावली, ठरू नेत्याच्या सभाला गोंधळ करण्यासाठी गेले, नेते पाडायला गेले, ओबीसींनो ह्या सगळ्या पै पावण्यांना निवडणुकीतून मतपेटीतनं घोडा लावायचा म्हणजे लावायचा. मनोज जरांगे, तुम्ही सुरुवात केली ना, ओबीसी शेवट करणार. ओबीसींनो, हा तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जर जरांगेंच्या पै पावण्यांना स्वाभिमान असेल तर ओबीसींनी सुद्धा स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. ओबीसी सुद्धा स्वाभिमानानं मतं करेल.